नमस्कार, माझं नाव जितेंद्र खैरनार. मी क्षेत्रीय कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ESICने ही जी योजना आणलेली आहे ती कर्मचाऱ्यांसाठी आणि आस्थापनांसाठी दोघांसाठी एक महत्त्वपूर्ण रिलीफ आहे. ज्या लोकांकडनं स्वतःचं कंपनीचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे किंवा काही कर्मचारी ESICच्या व्याप्तीमधून सुटून गेलेले आहेत, त्यांनी उशिरा रजिस्ट्रेशन केलं तर नॉर्मल कोर्समध्ये त्यांना पेनल्टी लागते. पण ESICमध्ये आत्ता रजिस्ट्रेशन या पिरियडमध्ये, ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जो स्प्रीच्या अंतर्गत कव्हर केला आहे 1 जुलैपासून 31 डिसेंबरपर्यंत, त्या वेळामध्ये जर नियोक्त्यांनी रजिस्ट्रेशन केलं स्वतःचं तर त्यांना पेनल प्रोव्हिजन्स कुठलेही लागणार नाही. जुने ड्यूज पण त्यांच्याकडनं मागितले जाणार नाही किंवा त्यांचं इन्स्पेक्शन पण होणार नाही जुन्या पिरियडचं. याच्यामुळे एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. ज्यांच्याकडनं ज्या कर्मचाऱ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा आस्थापनांचं रजिस्ट्रेशन सुटून गेलेलं आहे त्यांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. दुसऱ्या, ज्या आस्थापना ऑलरेडी कवर्ड आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध काही कायदेशीर कारवाई ESICने सुरू केलेली आहे किंवा काही आस्थापना ESICच्या असेसमेंटविषयी किंवा वेळेवर रेकॉर्ड प्रोड्यूस करू न शकल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या रकमेची राशी ESICकडनं ड्यूज म्हणून ॲसेस केली गेलेली आहे, अशा आस्थापनांसाठी पण आणि यासाठी न्याय मागण्यासाठी ज्या आस्थापना कोर्टात गेलेल्या आहेत त्या आस्थापनांसाठी पण ही एक मोठी संधी आहे. त्यांनी जर 31 मार्च 2025च्या अगोदर केसेस फाईल केलेल्या असतील किंवा ESICने त्यांच्यावर केसेस फाईल केलेल्या असतील तर त्या केसेसमध्ये पण ESIC ॲम्नेस्टी स्कीमच्या अंतर्गत त्यांना रिलीफ देऊ इच्छिते. त्यांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालय, उपक्षेत्रीय कार्यालयाला संपर्क साधून या योजनांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे जाणून घ्यावं. आणि ही स्कीम पुन्हा एकदा सांगतो, एक मोठी सुवर्णसंधी सर्व उद्योजकांसाठी, नियोक्त्यांसाठी आहे. त्यांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा.